गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे ते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये पुन्हा एकदा ड्रामा पाहायला मिळाला. जोपर्यंत ट्रम्प आहे तोपर्यंत ड्रामा काही थांबण्याचं काम घेत नाही. आता काल रात्री काय झालं तर सगळ्यात पहिल्यांदा US मार्केट हे चांगल्यापैकी गॅपडाऊनच ओपन झालं होतं, ऑलमोस्ट £1% आसपास तरी. त्यानंतर पूर्ण दिवसभर तिथे मार्केट रेडमध्येच ट्रेड करत होतं. परंतु दुपारी अचानक एक न्यूज आली तिथे. साधारण रॉजर ही जी एक आपण काय म्हणतो ॲनालिस्ट कंपनी आहे, तर त्यांनी त्यांच्या हाती एक लेटर लागलं जे USच्या जे काही आपले काय म्हणतो ट्रम्प आहेत, तर त्यांच्या ऑफिसमधलं ते लेटर होतं. तर त्या लेटरचा अर्थ असा होता की USनं स्वतःहून वेगवेगळ्या देशांना ट्रेड निगोशिएशन्ससाठी लेटर पाठवलेत की तुम्ही आमच्यासोबत निगोसिएशन करा आणि चांगल्या डील्स, चांगल्या ऑफर्स आम्हाला द्या आणि मग त्याच्यावरती आपण चांगल्यापैकी डील ट्रेड क्रॅक करूयात. म्हणजेच काय की जरी ट्रम्प वरवर सांगत असले की नाही मी एकदम हार्ड आहे, मी असं आहे, मी हे करेन, मी ते करेन, तरी इंटरनली ज्या काही गोष्टी पत्रव्यवहारानं चालू आहेत त्यानुसार ते प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि सगळं व्यवस्थित करण्याचा तेही प्रयत्न करत आहेत, हे एकंदर त्यातनं दिसतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हाती हे लेटर लागलं की त्यांना देण्यात आलं हे मात्र सांगता येत नाही, कारण साहजिकच आहे, ट्रम्प आहे, तो ड्रामा क्रिएट करतोच. तर मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तिथे त्या न्यूजनंतर मार्केट एकदम शूटअप झालं आणि इंडेक्स ऑलमोस्ट सगळे ग्रीनमध्ये क्लोज झालेत आणि त्यामुळे फार काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एकंदर ग्लोबल क्यूज पाहिले तर व्यवस्थित आहे. आता काल रशिया युक्रेनचा जो काही वॉर सिनेरिओ होता त्याच्यामुळे आपल्याकडे काल मार्केटमध्ये डेंट पडला, प्लस US मार्केटमध्येही हे टॅरिफ वॉरला घेऊन बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळेही बराचसा प्रॉब्लेम होता. परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला तर आता लक्षात घ्या की पुतीन जोपर्यंत युक्रेनवरती काही रिटॅलिएशन करत नाहीत मॅसिव्ह, तोपर्यंत मार्केटला सध्या तरी काही धोका नाही. आणि साहजिकच आहे की युद्ध म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे की इमिजिएट रिटॅलिएशन कोणी करत नाही. त्यासाठी प्लॅन करतील, काही दिवस जातील, 8-15 दिवस, 20 दिवस, महिना जाईल आणि त्यानंतर रिटॅलिएशन होईल आणि तेव्हा मात्र मार्केटला एक डेंट नक्कीच पडेल. आता जर आपण सध्या ग्लोबल मोमेंटम जर पाहिलं तर सगळं सध्या व्यवस्थित आहे, कुठेही फार नेगेटिव्हिटी नाही आहे. आता जर आपण कालचा FISDIचा डेटा पाहिला तर FISने 2,500 कोटींचं सेलिंग केलं होतं, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग केलं होतं. म्हणजे नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर ही पॉझिटिव्ह आहे. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता असं का, तर एकतर जो HDFC बँकचा आपला ADR आहे USमध्ये तर तो पॉझिटिव्हमध्ये क्लोज आहे. आणि दुसरी गोष्ट USची अजून एक ॲनालिस्ट कंपनी आहे, तर त्यांनी रिलायन्सवरती एक रिपोर्ट आणला आणि त्याच्यामध्ये रिलायन्सचं टार्गेट त्यांनी वाढवलेलं आहे, ₹1,620 टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे तिथे जो रिलायन्सचा GDR आहे, जो इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करतो, तर तोही पॉझिटिव्ह आहे. मग साहजिकच आहे की यांचं वेटेज जे आहे हे दोन्ही स्टॉकचं हे मार्केटमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे ते थोडे थोडे जरी वरती आपण काय म्हणतो गॅपअप ओपन झाले तरीही मार्केटला 100 पॉईंट गॅपअप ओपन व्हायला काहीही अडचण नाही आहे. ओके. आता जर आपण पूर्ण जर आपण लोकली पाहिलं तर लोकलीसुद्धा काही फार बॅड सिनेरिओ नाही आहे. आपल्याकडले आलेले सगळे जे इकॉनॉमिक डेटाज आहेत ते अगदी कंट्रोलमध्ये आहेत, व्यवस्थित आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता 6 तारखेला आपल्याकडे जे काही आपली RBIची मीटिंग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की नक्की रेट कट किती होत आहेत. परंतु सध्या जी न्यूज आहे तर त्याप्रमाणे 50 बेसिस पॉईंटचा रेट कट करण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे, की जे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर 25 बेसिस पॉईंट ऑलरेडी मार्केटने फॅक्टर्ड इन केलेला आहे, लक्षात ठेवा. जर 25 बेसिस पॉईंट झाला तर मार्केट 1-2 दिवस फार तर चालेल, परंतु पुन्हा शांत राहील. परंतु जर 50 बेसिस पॉईंट जर रेट कट झाला तर मग मात्र मार्केट मे बी निफ्टीसुद्धा ब्रेकआउट करू शकतं, लक्षात घ्या. परंतु ही गोष्ट ॲक्च्युअल बँकसाठी फार चांगली नाही आहे, कारण जर 50 बेसिस पॉईंट अचानक जर रेट कट झाला तर त्यांच्याकडे येणारे जे डिपॉझिट्स आहेत तर त्याच्यावरती ते रेट ऑफ इंटरेस्ट चांगला ऑफर करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होणार की त्यांच्याकडे येणारी डिपॉझिट ग्रोथ जी आहे ती
स्लो होणार आहे. मग याचा इम्पॅक्ट आपल्याला त्याच्यानंतरचे जे काही 3-4 महिन्याचे जे काही नंतरचे क्वार्टरचे रिझल्ट्स येतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा इम्पॅक्ट हा नक्कीच पाहायला मिळेल. तर मग अशा पद्धतीनं आजचा दिवस तरी व्यवस्थित आहे. आणि जर आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा जर डेटा पाहिला, तर प्रोप्रायटरी ट्रेडर्स मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर जे रिटेल ट्रेडर्स आहेत तर ते निगेटिव्ह आहेत. आणि जे काही FIs आहेत तर ते स्लाइटली आपण काय म्हणतो की साईडवेज आहेत, न्यूट्रल आहेत. मग याच्यामध्ये आता कोणती पार्टी कोणाला जॉईन करते त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केट कुठल्या बाजूला ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 24,500ला ओपन इंटरेस्ट वाढत चालला आहे, पुट रायटिंग वाढत चाललं आहे. म्हणजेच काय की 24,500 एक चांगला सपोर्ट म्हणून या आठवड्यासाठी काम करेल टिल गुरुवारपर्यंत. आणि जर आपण जर स्ट्रॅडल पाहिले तर खूप सारे स्ट्रॅडल सेल झालेले आहेत. 25,000, 24,900, 24,800, 24,700पर्यंत जे काही स्ट्रॅडल आहेत ते मोठ्या प्रमाणावर सेल झालेत, कारण मार्केटला एका रेंजमध्ये ठेवण्याचं काम चालू आहे. आणि हे स्ट्रॅडल सेल केल्यामुळं त्यांना कॉल आणि पुट दोन्ही ठिकाणी फायदा होतो. ओके. आणि हे स्ट्रॅडल जे आहे तर ते तोपर्यंत लॉस देणार नाही जोपर्यंत मार्केट 24,500च्या खाली येत नाही किंवा 25,000 क्रॉस करून वर जात नाही. याच्यामध्ये जी 500 पॉईंटची रेंज आहे त्याच्यामध्ये मार्केट कुठेही थांबलं, कुठेही ट्रेड केलं, काहीही झालं तरी ज्यांनी स्ट्रॅडल सेल केलं त्यांना लॉस होत नाही आहे, लक्षात घ्या. आणि टाईम व्हॅल्यू त्यांच्या फेवरमध्ये काम करते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या फायद्यात आहेत. आणि म्हणून तर हे मोठमोठे ट्रेडर्स जे आहेत तर ते काय म्हणतो आपण त्याला की इंडेक्सला मॅनेज करण्याचं काम करतात, हे एकंदर आपल्याला दिसून येते. त्यामुळे मार्केटला आयदर वर जाण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी काहीतरी मेजर ट्रिगर पॉईंट पाहिजे. आता तो काय ठरेल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.